नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। चला आल्या आल्या आपली दोन कामं करायची, लिंक शेअर करून घ्यायचं आणि लाईक करून घ्यायचं। बघा, वारंवार विचारलेले प्रश्न ही सिरीज चालू केली खास तुमच्यासाठीच। त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 7। ज्यांनी आतापर्यंत 6 लेक्चर बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल। कारण हे सर्व लेक्चर आहेत जे आपले ते टॉपिक वाइज घेते, प्रत्येक टॉपिकचे 5-5 प्रश्न घेत आहेत। चला, केली लिंक शेअर सगळ्यांनी, लाईक करून घेतले। चला सुरुवात करूया। आजचा आपला टॉपिक असणार आहे वजाबाकी। वजाबाकी या टॉपिकचे वारंवार रिपीटेड आलेले प्रश्न आपण बघणार आहोत। तयार आहेत सर्व? तो चलिए शुरू करते हैं। 432 वजा प्रश्नचिन्ह बरोबर 47 उस्मानाबाद 2013 ला, गडचिरोली 2014 आणि उस्मानाबाद 2011 ला विचारलेला प्रश्न आहे। ऑप्शन बघा, 479, 358, 327, 385। प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या वजा केल्यानंतर उत्तर 47 येणार आहे? 432 मधून कोणती संख्या वजा केली? बघा, 432 वजा x बरोबर 47, वजा x इकडे आल्यावर x झाला आणि अधिक 47 इकडे आल्यावर वजा 47, म्हणजे 432 मधून 47 गेली। 12 तून 7 गेले 5, 1 हातचा। 13 तून 5 गेले 9, 13 तून 5 गेले 9, 13 तून 5 गेले 8, 1 हातचा, 4 तून 1 गेला 3, म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागणार इथं? 385। 385 वजा केली तर उत्तर किती येणार? 47। समजले? 432 वजा 385 बरोबर 47। जर आपल्याला वाटलं उत्तर आपले वजाबाकी चुकले तर ह्या दोन संख्यांची बेरीज करायची, त्यांची बेरीज एवढी आली पाहिजे। बघा, 7 आणि 5 12, 8 आणि 4 12 आणि 1 13, 3 आणि 1 4 आली 432, म्हणजे जे आपण उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे। 432 मधून 385 वजा केलं 47 येणार। क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। 2, 8, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती? बुलढाणा 2017 ला विचारलेला प्रश्न आहे। हेच अंक वापरायचे, मोठ्यात मोठी संख्या, सगळ्यात मोठा अंक 8, नंतर 4, नंतर 2, लहानात लहान संख्या उलटे लिहायची, 2, 4, 8। आता म्हटलं त्यातला फरक म्हटलं तर वजाबाकी। 12 तून 8 गेले 4, 1 हातचा, 14 तून 5 गेले 9, 1 हातचा, 8 तून 3 गेले 5, म्हणजे यांच्यातील फरक कितीचा असणार? 594। यांच्यातला फरक आहे 594। ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3। समजलं सगळ्यांना? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। 4, 3 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती? जळगाव 2016 ला विचारलेला प्रश्न आहे। बघा, असेच प्रश्न वारंवार रिपीट होतात। कोणते पण अंक देतील, यांची बेरीज किती, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, किंवा यांच्यातील फरक किती। फरक म्हटलं तर वजाबाकी, सगळ्यात मोठा अंक, त्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान, ही झाली मोठ्यात मोठी। लहानात लहान संख्या उलटी लिहायची, 3, 4 आणि 5। फरक म्हटलं तर वजाबाकी, 13 तून 5 गेले 8, 1 हातचा, 14 तून 5 गेले 9, 1 हातचा, 5 तून 4 गेला 1, म्हणजे यांच्यातला फरक किती आहे? 198 चा। यांच्यातला फरक आहे 198। ऑप्शन नंबर डी। कळले सर्वांना? क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। 5, 2, 9 यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती? नागपूर ग्रामीण पोलीस 2016 ला विचारलेला प्रश्न आहे। म्हणजे 2016-17 ला अशा प्रकारचे प्रश्न भरपूर विचारले होते। हे अंक वापरून मोठ्यात मोठी लहानात लहान यांच्यातील फरक किती? फरक म्हटलं तर वजाबाकी, मोठ्यात मोठा अंक
त्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान, त्यानंतर ही संख्या उलटी लिहायची, झाली लहानात लहान. आता फरक म्हणल्यावर काय करणार, वजाबाकी. 12तून 9 गेले 3, 1 हातचा, 15तून 7 गेले 8, 1 हातचा, 9तून 3 गेले 6, म्हणजेच किती येणार 683. 15तून 6 गेले 9 येणार इथं, 15तून 6 गेले 9, 7तून 3 गेले 9तून 3 गेले 6, 693 येणार. किती येणार 693. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. कळले सर्वांना. मोठ्यात मोठी संख्या, सगळ्यात मोठा अंक त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, लहानात लहान संख्या, ती संख्या उलटी लिहायची. कळले सर्वांना. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. एका धनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली तर उत्तर 238 येते, तर ती संख्या कोणती. नाशिक ग्रामीण 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 23, 19, 21 आणि 17. आता तुम्ही जर ऑप्शन वरून जाल तर चारीच्या चारी ऑप्शन तुम्हाला बघावं लागते. प्रश्न नीट समजून घ्या. एक धनसंख्या आहे, त्याचा वर्ग, त्या वर्गामधून त्याच संख्येची तिप्पट वजा केली तर 238 येते. समजा एक संख्या आहे x, त्याच्या वर्गातून याच संख्येची तिप्पट वजा केली तर उत्तर येते 238. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजेच जी संख्या आहे त्याचा वर्ग बरोबर हे 238, ही जी तिप्पट वजा केली ना ती इकडे जाऊन होणार प्लस. म्हणजे 238 मध्ये या संख्येची जर तिप्पट वजा केली तर तुम्हाला वर्ग संख्या भेटेल, त्या संख्येचा वर्ग भेटेल. म्हणजे 238च्या जवळपासचा पुढचा वर्ग संख्या कोणती आहे. 238च्या जवळपास 289, 289 आहे ना, 17चा वर्ग, 289 17चा वर्ग आहे. म्हणजे या 238 मध्ये ही जी 17 संख्या आहे तिची तिप्पट मिळवा. 17ची तिप्पट किती 51. 51 जर ह्याच्यात मिळवले तर 8 आणि 1 9, 5 आणि 3 8, 202, 289 येते. म्हणजे ती संख्या कोणती असणार तर 17 असणार. ती संख्या कोणती असणार 17. समजलं का. 17चा वर्ग 289, त्याच्यामधून 17ची तिप्पट 51 वजा केली तर 238 उरते. मग ती संख्या कोणती असणार 17. समजलं का. आता मग तुम्हाला सर्व संख्यांचे वर्ग काढून बघायची गरज लागणार नाही. समजलं आता सगळ्यांना. क्लिअर. तर हे होते आपले आजचे 5 प्रश्न. कसे वाटले सर्वांना कमेंट मात्र नक्की करायच्यात. चला मग आज आपण इथे थांबूया, भेटूया नवीन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.